स्वागत सेमीफायनल क्रमांक 1 या स्पर्धेची 3 ओव्हरची मॅच. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026चा हा थरार आणि थरारक सामना आपल्या डोळ्यासमोर आपण आता अनुभवणार आहोत. एका बाजूला श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय शैलेश कन्हे प्रतिष्ठान बादशाह निंबवली. दोन्ही पण संघ कल्याण तालुक्यातील मातब्बर संघ. नुकताच राजू जाधव सरांनी उल्लेख केला की त्यांनी कोंडेरी संघाला न्यूझीलंड नाव दिलंय. नंतर ते म्हणाले की मी ओझोरलीला श्रीलंका नाव दिलंय, पण मी इथे निंबोलीच्या संघाला टीम इंडिया नाव देतोय. टीम इंडिया विरुद्ध टीम न्यूझीलंड अशी मॅच असेल. आणि का नको, कारण माझा लाडका खेळाडू युवराज सिंग नावाने जो ओळखला जातो आमच्या निंबोलीचा, तो कल्पेश केने आलेला आहे आता सलामीला. त्याच्यासोबतीला भावेश पाटील. अफाट अशा मैदानी येशी तू वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भोवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला इष्टी रक्षक तुझा उधळा डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तो तिथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. जीवनामध्ये आणि क्रिकेटच्या पटलावरती साम्य आहे मित्रांनो. आता हुकू द्यायचं नाहीये. चुका होत असतात, त्या चुकातून सुधारून आपण कसं चांगलं कार्य करू शकतो, कसं चांगलं परफॉर्मन्स करू शकतो, ती वेळ इथे येऊन ठेपलेली आहे. पंचाचा हिरवा कंदील. मॅच ऑन. सेमीफायनल क्रमांक 1. पहिला चेंडू मार्गस्थ. आनंद नावाचा गोलंदाज इथे चेंडूला खाली ठेवलं. ऑफस्टिकच्या बाहेर कल्पेश केने याला खेळायचा प्रयत्न. कालचा दिवस कल्पेश केनेने गाजवला. अगदी 48 धावा, 28 धावा त्याने अगदी तडाखे बंद पद्धतीने खेळल्या. या स्पर्धेमध्ये लाजवाब कामगिरी त्याने केली आणि तो रेसमध्ये आहे. राजूने उल्लेख केला 4-5 खेळाडूंचा, त्यामध्ये नक्कीच याचं नाव आहे, जो आहे कल्पेश. केकेचा बंधू हा सुद्धा केके नंबर 2. केकेला खाली ठेवलंय. केकेला इथे मात्र फटके मारू देत नाही हा आनंद आहे. आनंदचा सुद्धा चांगला उल्लेख केला की आत्ताचा काळ त्याने हंगाम फार चांगला गाजवलाय. म्हणजे हा चांगला कॉन्टेस्ट आहे बिटवीन आनंद केने आणि कल्पेश केने. शालिक केने यांचे सुपुत्र आनंद, मॅन फ्रॉम कोंडेरी. चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ होत असताना तिथे सुद्धा हा उचली करणारा चेंडू बॉडी लाईनला आदळतो आणि इथे मात्र लेग बाईचा सिग्नल होत असताना एक धाव जोडली गेली आहे शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह निंबोलीच्या खात्यामध्ये, ती सुद्धा लेग बाईच्या स्वरूपामध्ये. आपण कसाबला बेडा घातलेला पाहिला असेल. ताज हॉटेलमध्ये जो हल्ला झाला 26 नोव्हेंबरला, त्याला ज्यांनी बेडा घातला ते विश्वास नांगरे पाटील, आयुक्त आहेत, कमिशनर ऑफ पोलीस मुंबईचे. त्याने एक चांगलं वाक्य नेहमीच सांगितलेलं आपल्याला की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज संघर्षाचं मैदान सोडायचं नाही, साखर झोप घ्यायची नाहीये, असा संकल्प करून पेटून उठा मैदानामध्ये. आणि ते मैदानामध्ये पेटून उठले होते आणि त्याने अजमल कसाबला बेडा घातल्या. त्याने त्या पद्धतीने पेटून उठला. इथे भावेश पाटील हा ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह थ्रू द कव्हर देअर फॉर द 4 रन. जबरदस्त चौकार, 4 रन्स. कल्पेश केनेने एक लेग बायच्या स्वरूपामध्ये ती धाव जोडण्यात आली. ॲक्च्युअली ती धाव त्याच्या खात्यात नाही, परंतु सुद्धा जी स्ट्राईक मिळाली. कारण अशा वेळेला काय असतं की एखादा बॅटर जेव्हा चाच पडतो त्याने अगदी समजदारीने शांत पद्धतीने स्ट्राईक रोटर करायचं गरजेचं असतं. तशी झाली गरज इथे. आणि इथे मात्र खराब शॉट सिलेक्शन. चेंडूला नीटचं वाचलं नाहीये. चेंज ऑफ पेस करतोय वारंवार. बोटाचा वापर प्रॉपरली इथे करतोय गोलंदाज आनंद केने. आणि त्याने आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा ओव्हर हॅट्रिक केली होती, बघितलं आपण. येस सर, डोंट वरी. इथे हा डॉट आला, 2 डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा डॉट इथे टाकलेला आहे. 5 चेंडूंमध्ये धावसंख्या बरोबर 5 निंबवली संघाची. अनेक चाहते निंबोलीचे सुद्धा आलेले आहेत, पाहता आपण क्रीडा नगरीवरती भरगच्च प्रेक्षक संख्या. ओहो, दांडी गोल, दांडी गोल. ही पॉवर आहे आनंद केनेची. आधी पूर्णपणे बॅट अँड पॅडच्या चेंडू धडकला इष्टीना. 3 फॉलाची झालाय. भावेश पाटील बाद.
अचूक टप्पा आणि चांगलं अगदी गतीमध्ये परिवर्तन करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज तो म्हणजे मिस्टर आनंद केनेने अगदी दिलखेचक षटक हाताळलं. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला भावेश पाटील नावाचा. आता दोन्ही बंधूसुद्धा जोडले गेलेत. आठवा तो कालचा खेळ आहे दोन्ही बंधूंचा. तीच जवळ त्यांच्या आता समोर उभी ठाकलेली आहे. तसा त्यांना खेळ करावा लागेल कारण आता 3 ओव्हरची मॅच आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. ह्या 12मध्ये निदान 24 किंवा 36 धावा जरी जोडल्या तरी सुद्धा फायटिंग स्कोर निर्माण होईल आणि तो प्रयत्न केला पाहिजे. समोर गोलंदाज सज्ज झालाय. कपिलचा हा खराब चेंडू त्याला पलटी शॉट आणि चेंडूने कल्टी मारली आहे. बीमर +4 5 पंजाब. ती कोशिश तो प्रयत्न तर केला पाहिजे. प्रयत्न अंती परमेश्वर केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे. प्रयत्न केले कल्पेश केल्याने. फील्डचा चेंडू मिळाला सुद्धा त्याच्या आता पारड्यामध्ये. एक चांगली पर्वणी आहे फ्रीडची. गोलंदाज कपिल. ओ हो दिला फेकून दुर्गा की छाव में निंबोली गावाकडे कल्पेश केनेचा हा ब्लास्ट सिक्सर. कुक्षाचा वंडरबॉय माहिती असेल आपल्याला बबलू पाटील नावाचा. त्याने तब्बल 85 मॅच सिरीज घेतल्यात. सिरीज मॅन आहे तो वंडरबॉय. तो जेव्हा मी मैदानामध्ये होतो तेव्हा एकच म्हणत असतो की मला नाही माहिती माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल पण तो त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. आणि हा निंबोलीचा वंडरबॉय आहे. त्याच्यासाठी तेच वाक्य आहे. कल्पेश केने आक्रमकता दाखवतोय. षटकार आणि हा येतोय चौकार. 4 रन. चान्स नाही अजिबात. चौकार. कोंडेरी कोंडेरी शोर आ गया. तभी सबने कहा कि ये शोर कोंडेरी का है. लेकिन तेव्हा मनात चाललं होते कि निंबोली का भी दौर आ जाएगा. हमारा पूरा दौर आ गया है ऐसा मैदान में कह रहा है कल्पेश केने बैटर. हा हिटर आहे. हा पॉवरफुल हिटर आहे आणि पलटी शॉट स्विच हिट 4 रन. वाव फॅन्टास्टिक ऑन फायर. जाऊन ठेपलेली आहे. षटक क्रमांक दुसरा हल्ला बोल आहाकार आणि धावसंख्या 4 ने पुढे एकदा वाढवत असताना आमचे स्कोरर सांगतात 24 धावा. 24 ऑन द बोर्ड. चौकार जोडला नव्हता आणि तो जोडला गेलाय. आणि बेधडक बॅटिंग कशी करायची असते याचं जिथं जागतं उदाहरण दाखवते. पेश करते पेश कशी आहे कल्पेश केनेची. हा निंबोलीचा वंडर बॉय. हो इथे कपिलने थांबवलं. मी सुद्धा कोंडेरीचा वंडरफुल बॉलर आहे. मी सुद्धा दाखवून देऊ शकतो आणि हे तुमचं चॅलेंज एकमेकांना दिलं पाहिजे. आता स्वीकारायचं सुद्धा असतंय आणि मी समोरच्या फलंदाजाला कसं थांबवू शकतो माझ्याकडे ते कसब आहे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेने तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा तुम्ही चांगला खेळाडू बनत असता. इथे अगदी चांगला कॉन्टेस्ट. पुन्हा एकदा जसं आधीचा आनंदने चांगलं परफॉर्मन्स दिलं गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकामध्ये त्यांनी वरचष्मा गाजवला पण तो दुसऱ्या षटक आता निंबूच्या पारड्यात गेले. धावसंख्या 24 स्थिर. कपिलचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका. वाव. अरे हा फटका जर केविन पीटरसन बघेल तर म्हणेल ए माझ्या इंग्लंडला खेळायला. सिक्सर.
आणि 36 वरती आणि 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. प्राइज रुद्राक्ष सूरज केनेकडून लगेचच प्रत्येक षटकार बक्षीस आहे आणि हे प्रोत्साहन देण्याचं एक निमित्त आहे म्हणू शकतो. इथे पैशाला महत्त्व तुम्ही देऊ नका मित्रांनो. तुम्हाला समोरची व्यक्ती तुमच्यात विश्वास दाखवून बक्षीस लगावते, तो विश्वास सार्थ तुम्ही केला पाहिजे आणि त्याच्या विश्वासाला जपलं पाहिजे. आणि विश्वास बराच षटकार मारलाय इथे आणि कृष्णा केडेने के ऑन फायर. 36 धावसंख्या. पुन्हा एकदा कडक आवाज, भडक फटका, एका टप्प्याने चौकार केकेचा. 4 रन. इथे उल्लेख केलेला पक्षी सुद्धा आता पळू लागले, ते सुद्धा आता लपतील आणि ते फटकेबाजी होत असताना त्यांना चटका बसू शकतो. त्यांनी स्वतःचा जीव इथे सावरण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र जीव मुठ्ठीमध्ये आलाय, जीव भांड्यात पडलाय कोंढेरी संघाचा. आणि कोंढेरीचे पाटरेके सुद्धा देवाचा धावा घेत असतील. श्रीराम श्रीराम काहीतरी कर बाबा. हे देवा इथे मात्र केलंय. आलं होतं, संधी आलेली, झेल सोडलाय तो सुद्धा के सरांचा. जीवनदान मिळालं आणि बघा तो दडपण टाकलं गेलं. ओ माय गॉड, हे काय चाललंय. ओ बॉल आउट बॉल आउट बॉल आउट. डिंगोरच्या आठवला, जुना खेळ आठवला आमचा. बघा देवेश अनंत कामेरे कसा हसतोय आमचा भाचा. त्याला ट्रॉफी पण मिळाली, तो मनभरत आनंद घेतोय मामा लोकांचा. धावसंख्या 42 वरती पाहतो आपण. 3 चेंडू पडलेत मित्रांनो आणि इथे मात्र सामन्यामध्ये फायटिंग स्कोर निर्माण झाला. रवीजी मांजरे, जी आवश्यकता होती निमोली संघाला ती आवश्यकता पूर्तीला आली आहे. आणि ज्या आता पुढच्या धावा होतील ना संस्कार, त्यात पुढच्या धावा असतील 3 चेंडूमध्ये, त्या बोनस असणार आहेत आणि चांगला फायटिंग असेल हा सामना. सेमीफायनल क्रमांक 1 स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक. काय स्पर्धा, मस्त अगदी नियोजनबद्ध केलेले आयोजक जे हनुमान क्रीडा मंडळ ओझरीच्या वतीने. हा चाबूक शॉट, फ्लॅट स्ट्रोक, तिथे फिरण्याचे प्रयत्न केले, त्याच्या हातातून चेंडू निसटला असं पंच बघतायत. पण इथे आता आपल्याला कौल मिळेल. चौकार की षटकार असेल, चेंडू तर गेलाय मैदानाच्या बाहेर आणि षटकाराचा सिग्नल विष्णू मंगल केडे सरांचा. 6 क्रिकेटच्या छंदामध्ये वेळा पागल व्हा आणि जगात दाखवून द्या की मी करू शकतो, माझ्याकडे क्षमता आहे, मी क्षमतावान आहे, मी शक्तिवान आहे. हा बाहुबली के सर. फेकला षटकार. 4-6-4-2-6-6 5
फिरंगाडे यांचं सुद्धा योगदान, या सर्वांचं स्क्रीनवरती आपण बॅनर पाहतो आणि त्यांचं बॅनर आपण का देतो की त्यांचं मान सन्मान, त्याने आम्हाला मोलाचं योगदान दिलं आणि त्या कारणाने आम्ही त्यांना सन्मानित करतो या स्क्रीनच्या माध्यमातून आणि ते त्यांचं आगमन नक्कीच होईल पुढच्या 2 दिवसामध्ये. परंतु इथे मात्र पुढच्या 2 दिवसामध्ये आपल्याला कुठला संघ पाहायला मिळेल, कोणाचं आगमन असेल पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये, कोणता संघ पुढे अगदी जाईल आणि कुठला संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल. बाहेर नव्हे तर अगदी इथे तो क्वालिफाय झाला ऑलरेडी, त्याला बक्षीस मिळणार आहे परंतु फायनलमध्ये जाणार नाही आहे. तर नक्की त्याचं आता आपल्याला उत्तर मिळेल. ह्या येत्या इनिंगमध्ये आपल्याला उत्तर देतील आमचे सन्मान्य समालोचक राजू जाधव सर असतील. या ठिकाणी बघितलं आपण इनिंग सजवली मस्त पद्धतीने. कल्पेश केने 24 धावा तोडल्या, अगदी ठोकल्या आणि 4 धावांचं योगदान दिलं ते भावेश पाटीलने. कृष्णाने 27 धावांची एक अविरत खेळी साजरी केली, ज्यामध्ये खणखणीत एक षटकाराची आतिषबाजी केली. 7 चेंडूंमध्ये त्यांनी 27 धावा ठोकल्या आणि होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता त्यांनी दाखवलेली आपल्या या परफॉर्मन्सच्या माध्यमातून. तर ह्या 58 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार पाडेल श्रीराम स्पोर्ट कोंढेरे संघ, तो सुद्धा अगदी बलाढ्य संघ आहे आणि त्या संघाकडे सुद्धा सर्वांच्या नजरा असतील की आता निंबोलीच्या विरुद्ध कोंढेरे संघ कशा पद्धतीने इथे काम करेल, परफॉर्मन्स करेल हे आपल्याला ऐकवतील राजू जाधव सर कॉमेंट्री बॉक्समधून. कमॉन राजू सर इन द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रेक्षकांनो, माझा आजचा टर्न संपलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की मी उद्या पुन्हा येईन सकाळी 9 वाजता. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोज खारवे सर. भलं मोठं टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर तब्बल 58 धावांचं लक्ष आहे. परंतु या मॅचमध्ये एकच म्हणेल, चूक झाली तर थांबू नका, अपयश आलं तर माघार घेऊ नका. चुकीचं आणि अपयशाचं दडपण झुगारून दिल्याशिवाय नाविन्यतेची कास धरता येणार नाहीये आणि यशाला देखील गवसणी घालता येणार नाहीये. जाऊया मित्रांनो मॅचकडे. तब्बल 58 धावांचं लक्ष आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 19.33 ची सरासरी आहे. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, बोला चिड़िया से कैसे बनाते राशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका उठाना पड़ता है. तर या धावा इथे मात्र चेस करण्याकरिता स्ट्राईकला आपण पाहू शकता सचिन आणि नॉन स्ट्रायकिंगला आनंद. गोलंदाजी मार्कवरती कल्पेश केने. पहिलाच बॉल बॅटची एज दरम्यान रिझलला त्या ठिकाणी सुनील होते. थोडीशी फंबल इथे देखील झाली आणि दरम्यान इथे आपण पाहू शकाल आनंद पुनश्च त्या ठिकाणी पॉफिंग क्रीजच्या आतमध्ये गेला. कल्पेश केने आज तो देखील मॅच पाहत असेल. आनंद खेणे त्यांनी लगेचच जागा सोडली होती, लगेचच तिथे मात्र बॉल आल्यानंतर आनंद मात्र पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये परतला. हे सर्व काही आपल्याला पाहायला भेटेल. जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये पोहोचेल या मॅचमध्ये. इथे बॉल आपण पाहिलात बॅटची एज त्या ठिकाणी आपण पाहिली तर बघा खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंचे पाय जे मात्र खेळाडू कक्षाच्या बाहेर आहेत. आपण आतमध्ये बसायचं आहे. पाय या ठिकाणी अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेवरती नजर आहे आणि खूप चांगलं कमेंटमेंट आयोजकांच्या वतीनं आपण पाहू शकताय. सलगचे 2 बॉल डॉट. इथे चांगला फटका आपण पाहू शकता. वॉट अ शॉट. सचिन 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 फेकून दिला चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी छत्रपतीचा छावा. ठोकलेत 6 धावा. कोणतंही असो इथे कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. इथे कष्ट प्रामाणिक ठेवणं फार गरजेचं आहे. मॅच मध्ये काय होईल. पुन्हा मोठा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलेला. इनफिल्डच्या वरून चेंडू चाललाय 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 आणि चेंडू गेलाय शेवटच्या मोमेंटला. 4 धावांसाठी चौकार. स्वप्न बदलते, दिवानाई वाद बदलते, नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. ही वेळ इथे मात्र आलेली आहे. सचिन आजच्या दिवसभरामध्ये सचिनचा काही चांगला परफॉर्मन्स राहिलेला नाही. ज्या आवश्यकता होती त्या आवश्यकतेला त्यांनी मात्र साध्य केले नाही. यश केणे यांनी जर झेल पकडली, प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
हा बॉलला आपण पाहिलात डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय कुलदीप गायकर यांच्या वतीने. क्या बात आहे. इथे आपण धावांचा विचार करूया कारण की इथे धावा झालेल्या आहेत तब्बल 10. आता या बॉलवरती सर्व काही असेल. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. कल्पेश. ओ इथे मात्र हा बॉल आपण पाहू शकतो त्या ठिकाणी. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. चेंडू सीमा पार नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. षटकाची समाप्ती. केला न्यूझीलंड टीम आणि भारताच्या अनेक वेळेला अडचणी वाढवणारी ही टीम आहे. आणि हल्लीच्या आपण जर काही स्पर्धेचा विचार केला इंटरनॅशनल स्पर्धेचा तिथे देखील भारताच्या अडचणी वाढवलेल्या आहेत या न्यूझीलंड टीमनी. पुनश्च या मॅचमध्ये आपण पाहू शकताय आणि नक्कीच पुनश्च अडचणीला सामोरं जाऊन जिंकण्याची धमक या न्यूझीलंड टीममध्ये आहे. म्हणून तर मी श्रीराम स्पोर्ट कोंढेरी टीमला उदाहरण दिलेलं आहे न्यूझीलंड टीमचं. आणि इथं मैदानाच्या आतमध्ये आता धावा झालेल्या आहेत 14 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत आणि आता 12 बॉल आणि जिंकण्याचं समीकरण 44 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता. आता कृष्ण केणे पाहूया. समोर असेल आनंद. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला भेटते. थोडासा पुढे होता. अँगलिंग देखील बनवताना आपल्याला पाहायला भेटला. आनंद आज संपूर्ण दिवसभरामध्ये जी त्याने मेहनत केली आहे कुशलतेचं कार्य त्याने केलेलं आहे त्याला खऱ्या अर्थानं उतरावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे मात्र आपण पाहू शकता या ज्याच्याकडे जबरदस्त अनुभव आहे क्रिकेटचा. आपण जर विचार केला तर चांगला दांडगा अनुभव. क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे त्या खेळाडूने पाहिलेले आहेत. कृष्ण केने लेग कटर आपल्याला पाहायला भेटलाय. अप्रतिम गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट जे कल्पेशने केले तेच समीकरण. इथे मात्र स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलाय ज्या हनुमान स्टँडच्या वरून सीमा रेषा बाहेर पुढच्या प्लॉटमध्ये षटकार. पावसाला थांबवू शकत नाहीये. पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकतो आत्मविश्वास. आता हा संघर्ष आणि ही प्रेरणा घेऊन मैदानाच्या आतमध्ये आनंदच्या बॅटमधून दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला भेटला. समीकरण देखील आपण पाहू शकता. बिग फाईट बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश केणे ज्या वेळेला गोलंदाजी मार्क होता त्यांनी देखील पहिले 2 बॉल त्यांनी डॉट टाकले होते. तदनंतर षटकार पाहायला भेटला होता. कृष्ण केणे देखील गोलंदाजी मार्कवरती आहे. त्यांनी देखील 2 बॉल डॉट टाकले. तदनंतर षटकार पाहायला भेटला. आणि इथे मात्र आपण पाहूया आता उरलेल्या या 3 बॉलमध्ये काय समीकरण असेल. इथे हा डॉट बॉल कृष्ण केने लेग ब्रेकच्या रूपात हा बॉल त्याच्या वतीनं आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी. इथे मात्र आता या मॅचमध्ये निंबवली टीम कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये. परंतु मी तर म्हणेन की अजूनही 2 मोठे फटके इथे 2 मोठे फटके आले तर पुनश्च मॅचमध्ये मजा येईल. आनंद ज्यांनी संपूर्ण दिवसभरामध्ये आज जबरदस्त मोठी फटकेबाजी केली आहे आता त्याच्यासमोर ही अडचण आहे. 2 मोठे फटके इथे जर आले तर कदाचित मी तर म्हणेन की मॅच पुढच्या षटकापर्यंत जिवंत राहू शकेल. आपटी दिलेला बॉल स्लोवर गतीचा बॉल फसवा बॉल त्या ठिकाणी टाकला. म्हणतात ना मित्रांनो क्रिकेटमध्ये तुमच्याकडे अनुभव असेल तुमच्याकडे कलात्मकता असेल तर तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती नंबर 1 बनू शकता. कृष्ण केने त्यांना आपण पाहू शकताय काय जबरदस्त गोलंदाजी. सध्या तरी त्यांच्या वतीनं इथे मात्र बॉटमहँडचा वापर 20 शेपमध्ये फटकेबाजी बैटिश लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि आता इथे पूर्णपणे बॅकफूटवरती श्रीराम स्पोर्ट कोंढेरी टीम आहे. आता 6 बॉल आणि जिंकण्याकरिता समीकरण आपण पाहिलं तर 38 धावांचं समीकरण आहे. आता गोलंदाजाकडून चुका झाल्या तर पुनश्च श्रीराम स्पोर्ट कोंढेरी टीम कमबॅक करेल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. काय घडलं आपण पाहिलं तर या मॅचमध्ये आपण पाहिलं तर
इनिंगचा पुढच्या इनिंगचा आपण विचार केला, त्या ठिकाणी आनंदचा आपण विचार केला तर त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 5 धावा त्यांनी खर्च केल्या. परंतु त्यानंतर गोलंदाज आपण पाहिलं तर कपिल यांनी 25 धावा खर्च केल्या. सचिननं आपण जर पाहिलं तर तब्बल 27 धावा खर्च केल्या आणि या धावांच्या जोरावरती हे भलं मोठं टार्गेट आपण पाहू शकाल. तब्बल 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती आता टीम आहे श्रीराम स्पोर्ट कोंडिरी टीम. उद्या मात्र नक्कीच उपस्थित राहायचं आहे संघ. पहिली मॅच असेल पिसे विनयचा संघ त्यांच्या अगेन्स्ट जानू स्पोर्ट इताडे. दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल अमने पाडारे त्यांच्या अगेन्स्ट जय हरी रांजनोडी. तिसरी मॅच असेल आपण पाहिलं तर DSC प्रसाद आमणे यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल प्रचित 11 खांडपे. आणि उद्याच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल जय मल्हार किरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट जांभूलपाडा करण. शेवटची मॅच पहिल्या फेरीतील वाफाळे आणि लोणाड अशी मॅच असेल. तर हा होता उद्याचा लॉस. पहिल्या 2 टीमनं 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. इथे चांगला फटका, पुढेशा जबरदस्त फटका सचिनच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा घणाघाती प्रहार षटकार. प्रमोदजी फिरगाणे यांच्याशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटर आपण प्रमोदजी फिरगाणे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. काय जबरदस्त इथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन की या अगोदर काही चांगली फटकेबाजी झाली असती बॅटिंग करत असताना सचिनच्या वतीनं तर नक्कीच या धावा फार महत्त्वपूर्ण ठरल्या असत्या. उत्तम केणे आपण संपर्क साधा प्रमोद फिरगाणे यांशी. आपल्याशी फार अर्जंट काम आहे. सध्या तरी आमचा सचिन या ठिकाणी चांगलं मनोरंजन करत आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र दूर ठेवला पिंट्यानं. काय जबरदस्त. आज आपण पाहिल्यानंतर निंबवली टीम बादशाह निंबवली टीम म्हणूनच ओळखली झालेली ही टीम. शैलेश कैने प्रतिष्ठान बादशाह 11 टीम मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. थर्डमॅन रिझनमध्ये तिथे मात्र सुनील आहेत. एकच धाव इथे पाहायला भेटली. काय जबरदस्त गोलंदाजी. सातत्यानं क्रिकेट रवी बाबू आपण चर्चा करत असतो की हा क्रिकेट सांघिक खेळ आहे. तुमचं सर्वांचं कमिटमेंट पाहणं देणं फार गरजेचं आहे. कल्पेश केने बाद झाला परंतु त्यानंतर कृष्ण केनेने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. असं वाटलं होतं श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाच्या गोलंदाजांना की कृष्ण केने मात्र काही चांगली बॅटिंग करू शकणार नाहीये परंतु त्यांनी त्यांचा जलवा कायम ठेवला. दोनो भाई दोनो तबाही पुनश्च आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटली या दोन्ही भावांच्या वतीनं. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. इथे मात्र हा डॉट बॉल आणि मॅच झाली फिनिश. आणि नक्कीच हार्ड लक सर्व श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाच्या खेळाडूंना आणि हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आपण देऊया शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली या टीमला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे कृष्ण केने. 6 चेंडू 27 धावा आपण ठोकले आहेत. उत्तम केने मंडप डेकोरेटर्स आपण आयोजकांशी संपर्क साधा.